सरसकट स्क्रुटिनी होणार नाही। मी म्हटल्याप्रमाणे ही स्क्रुटिनी कंप्लेंट बेस्ड असणार आहे। या संदर्भामध्ये आम्ही आधी सुद्धा स्पष्टता दिलेली आहे की आपण साधारणपणे अधिकाधिक गरजू महिलांना हा लाभ मिळण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आणलेली आहे। महिला आर्थिकरित्या सक्षम झाल्या पाहिजेत या दृष्टिकोनातून ही आणलेली आहे। त्याच्यामुळे ज्या काही आता ज्या बाबी आम्ही नमूद केल्या या कंप्लेंट बेस्ड आहेत। या संदर्भातल्या कंप्लेंट्स या आम्हाला वेगवेगळ्या जिल्ह्यामधून प्राप्त झालेल्या आहेत। माझ्याकडे आता सुद्धा पालघरमधून आलेली असेल, धुळ्यातून आलेली असेल, डबल ऍप्लिकेशनची वर्ध्यामधून आलेली असेल, काही स्थानिक आमच्या अधिकाऱ्यांकडून त्यांच्या निदर्शनास आलेले आहेत, काही स्वतःहून केलेले आहेत। म्हणजे एक लाभार्थी जी आहे त्यांनी आम्हाला स्वतःहून ऍप्लिकेशन केलेलं आहे की माझं आता लग्न झालेलं आहे आणि मी महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये स्थलांतरित झालेले आहे, त्यामुळे मी आपल्या या योजनेसाठी पात्र होणार नाही। एक आम्हाला जी आलेली आहे त्यांनी स्वतः दिलेला आहे की आधार कार्ड हे करत असताना मी चुकीचा नंबर त्याच्यामध्ये टाकला। ही ऑक्टोबर महिन्यातली तक्रार आहे। एक दोन तक्रारी आमच्याकडे अशा आलेल्या आहेत की मला आता सरकारी नोकरी लागलेली आहे, त्याच्यामुळे मी या योजनेसाठी पात्र आता होत नाही। त्यामुळे आपण ज्या काही बाबी करत आहोत या कंप्लेंट बेस्ड आहेत। कुठेही सरसकट स्क्रुटिनी ही आपण करणार नाही आहोत, हे मला आपल्या माध्यमातून सर्व माता भगिनींना निश्चितपणाने सांगायचं। ते आम्ही साधारणपणे आज मी आणताना या प्राथमिक स्वरूपात आणलेले आहेत, पण याच्यापैकी डबल ऍप्लिकेशनच्या, स्थलांतरित झालेल्याच्या, उत्पन्नाच्या याच्यामध्ये वाढ झालेल्याच्या साधारणपणे 80-90% तक्रारी त्या पद्धतीच्या आहेत, म्हणजे ज्या आलेल्या आहेत त्यापैकी। आणि त्याचं आम्ही एक जे काही त्या संदर्भातली योग्य तो विचार करून आम्ही या 5 बाबी आणि या 5 बाबी या आपण GR मध्ये नमूद केलेल्या आहेत। कुठेही आपण शासन निर्णयामध्ये बदल करत नाही आहोत। कुठल्याही एका योजनेचा जर आपण लाभ घेत असाल, समजा उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना आहे, त्याचा लाभ 1500चा आहे, म्हणून त्या ज्या लाभार्थी आहेत संजय गांधीच्या ह्या आपण लाडक्या बहीणमध्ये घेतलेल्या नाहीयेत। पण नमो शेतकरी जी योजना आहे याचा 1000 रुपयाचा लाभ आहे, आपण GR मध्येच नमूद केलेला आहे की आपण 1500 जो फरक असेल ती फरकाची रक्कम आपण देणार। त्याच्यामुळे याच्यात आपण कुठेही GR मध्ये आपण बदल करत नाही। दुचाकी आहे आम्ही GR मध्येच नमूद केलेला आहे, पण 4 चाकी यांनी काही कंप्लेंट्स आम्हाला आलेल्या आहेत, तर त्याच्यानी आपण फक्त पॅन त्याच मुद्द्याची आपण पॅन महाराष्ट्र आपण स्क्रुटिनी करतोय। आपण कुठेही विदाऊट कंप्लेंट आम्ही स्क्रुटिनी इनिशिएट करत नाही आहोत। त्याच्यामुळे मी स्पेसिफाय केलेलं आहे की या 5 बाबी इन्कम टॅक्स म्हणजे उत्पन्नामध्ये जर वाढ झालेली असेल, 2.5 लाखाच्या पलीकडे जर कुठल्या लाभार्थ्यांचं उत्पन्न गेलं असेल तर ते आता त्या योजनेसाठी लाभार्थी म्हणून पात्र नाहीयेत। जर दुचाकीच्या वर जर कोणाची वाहनं 4 चाकीची असतील ते पात्र नाहीयेत। जर ते इंटरस्टेट जर मॅरेजेस झालेले असतील तर ते आता त्याच्यासाठी पात्र नाहीयेत। सरकारी नोकरी लागली असेल तर ते पात्र नाहीयेत। आणि आधार कार्ड आणि बँकचं हे जर नावामध्ये फरक असेल आणि त्यांनी ती लक्षात आणून दिलेली आहे तर ते पात्र नाहीत। पण याच 5 बाबींवर आपण पॅन महाराष्ट्र जी आहे ती आपण त्या संदर्भातली योग्य ती पावलं उचलत आहोत। साधारण अॅनालिटिकल जर बघायला गेलं तर आपण तक्रारी किंवा आपल्या स्थानिक प्रशासनाच्या देखील लक्षात आलेलं आहे की काही जे पात्रधारक नसतानाही काही लोकांच्या खात्यात पैसे जात आहेत। याची आकडेवारी टक्केवारी किती आहे, साधारण किती टक्के महिलांना यातून वगळलं जाईल असं वाटतंय आज प्राथमिकरित्या, जेणेकरून सरकारचा निधी देखील वाचेल? नाही, विषय याच्यामध्ये सरकारचा निधी वाचवणं नाहीये, कारण आम्ही सुरुवातीच्या कालावधीपासूनच 2.5 कोटी लाभार्थी आपले असतील हे आम्ही विभाग म्हणून सुद्धा धरून चाललेलो होतो। जेव्हा बजेटची सुद्धा घोषणा झाली त्याच्यानंतर सुद्धा 2.5 कोटी लाभार्थी हे साधारणपणे रफली मॅक्सिमम असतील, हा एक त्याच्यामुळे पैसे वाचवणं किंवा निधी वाचवणं हा विषय नाहीये। याच्यामध्ये ज्या काही कंप्लेंट्स मधल्या कालावधीमध्ये आल्या आणि त्या फक्त स्थानिक प्रशासन किंवा तिथल्या यांच्याकडून आल्या नाहीत, तर वेगवेगळ्या माध्यमांकडून सुद्धा त्या आमच्याकडे येत होत्या। कारण बरेचसे माध्यम सुद्धा आम्हाला हे करायची की अशा काही स्थानिक पातळीवर आम्ही मीडियामध्ये ज्या वेळेला आम्ही चर्चा करत असतो त्यावेळेला अशा पद्धतीची जी रियालिटी, तर त्यानुसार आपण जात आहोत। याच्यामध्ये कुठेही पैसे वाचवणं किंवा या सगळ्या बाबींचं हे नाहीये। आम्ही आतापर्यंत आम्हाला याच्या संदर्भातला एक रफ पर्सेंटेजची आयडिया आलेली नाहीये, कारण आता ज्या मी 5 बाबी नमूद केल्या याच्या संदर्भामध्ये पुढच्या 10 दिवसामध्ये आम्हाला प्राथमिक अंदाज येईल की याच्यामध्ये किती। कारण साधारणपणे तुम्ही बघितलं तर उदाहरण मी देते, लग्नाचा सीझन आता आटपलेला आहे, याच्यामध्ये इंटर मॅरेजेस किती झाले याचा डेटा आज आमच्याकडे असणं हे प्रॅक्टिकली शक्य नाहीये। तो पुढच्या 10 दिवसामध्ये साधारणपणे आमच्याकडे येऊ शकतो। तुमचे सरकारी नोकरी लागलेले लाभार्थी किती आहेत ही आम्हाला एक स्क्रुटिनी आज आम्ही ही इनिशिएट करतोय,
त्याच्यामुळे पुढच्या एक 10-15 दिवसामध्ये आम्हाला रफली किती पर्सेंटेज असेल हे याच्यातून आमच्या समोर येईल. सो हाय एवरीवन, आप सभी का मेरे यूट्यूब चैनल पर स्वागत है। जैसा कि आप सब ने देखा कि अदिति ताई तटकरे जो कि हमारी महिला व बाल विकास मंत्री है, तो ये इन्होंने कहा है कि लाड़की बहन योजना की सरसकट छाननी होणार नहीं, यानी इसमें सभी फॉर्म की जांच नहीं होंगी, सिर्फ जो कंप्लायंस बेस पर इसकी छाननी होंगी। जैसा कि आपने देखा कि लोग संजय गांधी योजना का भी फ़ायदा उठा रहे हैं और साथ में लाड़की बहन का भी फ़ायदा उठा रहे हैं। तो जो ऐसे जो केसेस है तो इनमें इन महिलाओं को प्रॉब्लम आ सकती है। रही बात स्कूटनी की, तो सरसकट स्कूटनी होना नहीं है, सिर्फ ये 5 चीज़ें की स्कूटनी होंगी जो कि मैं आपको बता रहा हूँ। ये बहुत ही इम्पोर्टेंट पॉइंट्स है, आप इसको ज़रूर ध्यान में रखें। पहला जो पॉइंट देखा जाए तो इसमें 2.5 लाख से ज़्यादा जिनकी इनकम है, यानी अब इनकम टैक्स डिपार्टमेंट से इसका डाटा मंगाया जाएगा और उसके हिसाब से इसमें क्रॉस वेरिफिकेशन होगा। दूसरा पॉइंट देखा जाए तो ट्रांसपोर्ट डिपार्टमेंट से इसका डाटा बुलाकर इसमें जो 2 चाकी और 4 चाकी वाहनें हैं, तो इसमें भी जिनके पास 4 चाकी वाहन हैं, जो महिलाओं के पास 4 चाकी वाहन हैं और उनके नाम पर 4 चाकी वाहन है, तो ऐसे इसमें ट्रांसपोर्ट डिपार्टमेंट से इसका डाटा मंगाकर इसकी स्कूटनी हो सकती है। तीसरा देखा जाए तो इसमें आधार का डाटा से मैच किया जाएगा। चौथा देखा जाए तो इसमें दोस्तों इसमें आपका बैंक सीडिंग होना चाहिए, यानी कि बैंक सीडिंग होना चाहिए। पांचवा इसमें पॉइंट देखा जाए तो इसमें आपको मैरिज का भी डाटा इसमें मंगाया जा सकता है, यानी जिनका फ़िलहाल अभी शादी हुआ है और वो उन्होंने स्थानांतरित किया है दूसरे राज्य में, तो इस कंडीशन में भी वो महिलाएं अपात्र हो सकती है। ये सभी पॉइंट्स थे दोस्तों, तो मैं आपके लिए इसी तरह की इन्फॉर्मेटिव वीडियो लाते रहता हूँ। तो अगर आप हमारे चैनल पर नए हो तो चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, कमेंट करें, शेयर करें। धन्यवाद।